बुडे गायले काय बोकड्यावर पाणी मारू मारू वजन वाढतात का म्हटलं तुले? 4 बाटल्या झाले लेकाच्या माया मारणं. सरपंच बुड्याचा पुरा जलवा दिसून आहे बापा. 2 बोकडे बांधेल पाहिजे, एक कापेला आणि एक बापा तोडताळ चालू आहे बापा. हा बोकड्या धंदा चांगला वाटून आला वाटते. जोमा चाटते बुड्याचा. बापा खाणारी संख्या वाढली ना. आता पान कसा सण चालते बुड्या धंदाचं. आता बुडा पुढे जाते. हा एका बोकड्या मागे 1000 रुपये कमवते बुडा. रोजचे 7-8 बोकडे कटतात बुड्याचे. असं सोपी धंदा आहे का हा बी? वाढ द्या बापा खाणारी संख्या. चला पहिले मटण घेऊ बापा. चला नामदेव चला चला. काय आपलं मोजलं की बा 1 किलो. अबे बाबा मटणचं सांग तू कुठलं पाहिजे काय पाहिजे तर. आता मागा मनात मी काही दिन टाकून सांग तुले. पूट पाहिजे, मांडी पाहिजे, चाप पाहिजे की गर्दन पाहिजे की चिना देऊ? एक बुड्याचा काही एक्सपर्ट झाला बाबा मटण क्या. बाबा मला वाटलं बोयाडचं बाबा काही माहित नाही बुडेले छानच माहित आहे नामदेवराव. तुम्हाला काय बुडे झांबले वाटले का बापा? भेजा भावना थे बुडे बा आपल्याला मांडीला 1 किलो. तुले रे बा सरपंच तुले काय पाहिजे काय देऊ तुला सांग. बोले बुडे बा शिना चाप आणि मांडी लावा. द्या पैसे द्या झटकनी. खिसा मोगा करा. काय गद्यावर वाका टाकला आम्ही ना. देतो ना पैसे. एवढे काय करून राहिले अजून मटण नाही मोजलं नाही बा. आली पैसे तुम्ही. नाही ना नामदेव तसं नाही ना. कसं बा लोक मटण घेऊन जाऊन राहिले पण पैसे देऊन नाही राहिले. म्हणतात दिन पुढच्या रविवारी पुढच्या मंगळवारी असे लोक चकवून राहिले बा. म्हणून कसं बा मटण घ्यायच्या अगोदरच कसं आपण पैसे मागून राहिलो. आता काय फुकाचं वाटतं का बा? बुडवा व्यवहार ओळखला पाहिजे ना. कोण कसा काय आहे तर. आम्ही कधी कोणाचे पैसे ठेवले का? हाय राजा बुडवा तुम्ही बा. आम्हाला हटकून राहिले बा. जाऊ दे रे रघु राहू दे रे बोल नको रे. जा रे बा मटण घेऊन जा तुम्ही. उडूया काय तोंड पाहून राहिला का रे? काय कडलं त्या बोकड्यावर पाणी मारतो तू? ये ना इकडे. टाकण्या पनीर टाकणं मटण टाकणं त्याच्या जवळ ती बोर आहे बा. कोणतंच काम करत नाही जवळ. किती बावराचे डोंगरे तास बुद्धीच आहे यायची. पहिले म्हणत बोकड्या रे चारा घेऊन एक डांग घेऊन बोराटीचे. मग म्हणे या बोकड्यावर पाणी टाक. आणि आता मटण थैलीत भर पण टाक. बरं काय गड हो रे. घडी घडी बुद्धी जायचं बायाची. बोडे बा भरतो. नामदेव हे घ्या बा तुमचं पान लवकर दे. मला मोजा बरं 1 किलो मोजा माय. बुडे बा मला पहिले. आपला जुना काम आहे ना. आपण एका ठिकाणी बसलो असतो का? एका ठिकाणी चिलम पोकतो आपण. पहिले नंबर माय. बुडे बा मला मोजा बरं मटण तुम्ही झटकन. आपला नंबर लावा पहिले. काही आहे बापा गावले जा लागते मला. लवकर मोजा माय. थांबानकडे जराचे काही नका करून एवढी. जे पहिले गिरायक गेला ते तर होऊ द्या बा. त्याच राहिलं ना तुम्ही मोजाचं. तुम्ही मागून आले बाण मले द्या करून राहिले बा. कसं रे सरलं का आम्ही का खेर खा का बाबा? किती दिवसानं आमच्या मस्तुकी मारून खेर खा. माया मोजा पहिले. श्रीराम तुझे डोळे काय गांगड्यात गेले का? 2 बोकडे बांधलेला. 1 बोकड्या लटकवला तिकडे. अर्ध्या बोकड्याचं मटण माझो पडेला. तुम्हाला काय खेर खाय देणार आहो का? काही घडा माणसं आहे तुम्ही. तर शांतता ठेवा बा. आम्हाला समज गडबड मध्ये काही सुचत नाही मग. आम्ही पहिले येणार बा. मा नंबर ला झटकून जाऊ द्या. नामदेव राहायला देईल तुम्ही. मला तसंच लटकवलं तुम्ही ना. सगळेले दिल्या जाते बा. शांतता ठेवणं. तो म्हणते मले तो म्हणते मले. मग होईन मग घाल कुत्रे आले फालतू. कसं आम्ही बंद करून टाकू दुकान. मग आणा कुठून काढतात. काय गड माणसं आहे तुम्ही. जरा शांतता ठेवा तुम्ही. एकाच होईन ना. गडबडच मग मोठी करून राहिले बा. मागून आले ते पुढे चालले. जरा ही शांतता नाही. ते मागून येला की पुढून येला तो विषय ना करू. मला द्या पहिले. मी 1 किलो वाला गिराईक. आम्ही का पाव आले आहो का? आम्ही बी 1 किलो वाले गिराईक. अख्खा बोकडा घेतो बुड्याचा इकत. सरपंच तू लय पैसा आला बापा. तू अख्खा बोकड्या घेशील. पण आम्हाला किलोभर घेऊ दे रे बड्या. लावा बुडे मा नंबर लावा पहिले. मुंशीला मग काय गडबड कोणाला तुम्ही एका होऊ द्या. सारेले भेटतील मटण. 2-3 बोकडे बांधलेला त्या बुड्याचे. 1 बोकड्या कापेला. 1 बोकड्या समोर पडेला त्या बुड्याच्या. थांबा जराशे सारेच होते ना. 3-4 गिरायक नाहीत गळा नामदेव पा. हे गलबला करून राहिले गळा घेणार दे ना. मोजतो ना आम्ही झटकनी. फटफट मोजतो. फटफट कापतून देतो. जरा ही शांतता ठेवा बा. चोसली तर भऱ्यात. मग शिनाच पाहिजे, गर्दनच पाहिजे, आतळेच पाहिजे, फलानच पाहिजे, वजडीच पाहिजे, कलेजीच पाहिजे. त्यात 17-60 होरात. थांबा जराशे. होते सारेले दिले ते गडबला करू नका. पुढे बा द्या बाबा तुमच्या मटण द्या. संध्याकाळी द्या 8 वाजता 9 वाजता. मग खाऊ आम्ही भाजी करू. तुमच्या मटण होऊ द्या. गलबला नको करू. कुकडे गेले होते तुमचे पोलीसवाले? कोणा नाही दबले ते? मोठे पोलीसवाले येऊ दे मग हे करू ते. मी ना चांगला हाणलं असतं त्याला तटीच पल्लस मारला असता ना. हैगई नसती केली. पण तुम्ही या ना तटी लटरफुस. चाल पोलीसवाले येतात.
अजून आले का ते? थांब ना बा तू जरा थांब ना. चेन्नई एक्सप्रेसच आहे जशी काही. हा एवढी गडबड न करू ना. येईन ना, येतील ना पोलीसवाले येतील ना. येतील ना त्याला पकडून. हा तू जशी काय बापा एवढी सुट्ट की बस. हा हे काय माणसाला असं फत्र समजतो बाबा तू. येतील पोलीसवाले हा कधी येतील? मी ना त्याला झोडून झाडून मोकळं केलं असतं, पण तुमच्या पुढे जाता नाही येत ना. ते बसले पोलिसाच्या भरोशावर. आता येतील पोलिस मग येतील पोलिस. पोलिस येत नसतात लवकर. की नाही जरासा चबरेपणा कमी करत जाय बाई. चबरेपणा पाहिजे मला मार खायला लागते हो. पुन्हा कसं 2-4 वेळेस मला झपके खायला लावले चबरेपणा पाहिजे. अगदी फडफड करतं मला बैकून देतात. मग जातो मी टेम्पो घेऊन. हा लोक काय मग सुस्ती नाही करत नाही. तुले काय समजत झाट नाही, पण बोल बडबड 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 भादर जास्त करतं. तुम्ही मलाच बोलत जा ना. तुम्ही फक्त इकडे तिकडे शपूट हालत जा, बस तेवढंच काम असते तुमचं. मी ना हाणलं असतं चांगलं तर ते तुम्हाला पटलं नसतं ना. तसंच पाहिजे तुम्हाला. हे लोक करतात की नाही, कोंडू मारतात, तसंच पाहिजे तुम्हाला. मी बोलली की कसं पाणी येते मग. या भादऱ्या तोंडापायी तर मला मार खायला लागते जटी. हा तू चबरी आहेस ना. नाही तर मी जे काही करतो की नाही ते कोणाला कुत्र्या बच्चाला माहित नाही पडत. पण तू चबरतं ना. तोंडात लयच भादरी आहेस तू. तुला काय शिकवल्या काय माहिती आहे मायबापानं. नवऱ्याच्या पुढे अशी चबर काय करावं लागते एवढं बाईच्या जातील. वय किड्या. आणि तुम्ही ना कशा डझनभर बांगड्या घालेलात ना. तुम्हाला काही सुचत नाही काही. बाया कशा काही करत नसतात ना, म्हणून तुम्ही बाईतलेच आहात ना. बाईले काही दगडाले घाम आणू नको आणि मला काही पाणी आणून देऊ नको. काही घेणं देणं कसं बैकून देऊ नको. तुझे कामच ते आहे नवऱ्याला चार्जिंग करायचं. आणि मग जाते टेम्पो घेऊन बाई आणि खाते मग सपाटे. मग तू पाहतो मजा माई. कसं तू पुढे होत जाय ना, मी घरी बसत जाई. टेम्पो घेऊन जात जाय. 2 लोकांना मारत जाय होय. तू उठून आता मला त्या दगडाला जाय होय. एवढी मर्दानगी दाटली तू यात. काम तर मी पहिलेच करून राहील ती ना. त्याला रस्त्यावरच मारून राहील ती ना. मग तुमचं तोंड कुठे गेलं तर पोलीस येतात. कधी येतात पोलीस? कधी येतात? थांब ना तू जराशी तोंडावर बोट ठेवून हाताची घडी कर. मी आता पोलीसवाल्याला फोन लावतो. हॅलो साहेब, शिवलाल टोय कोठे बोलून राहिलो बा. माझी आठवण आहे की तुम्हाला? मी रिपोर्ट दिला राजा. अजून तुम्ही गावात येऊन नाही राहिले. त्या भामटेले मारणार राहिले, मला मारणार राहिले, मारामारा करणार राहिले, अटक करून नाही राहिले बा. ते सांड गाठ फिरून राहिले बा. माझी गाठ फाटून राहिले बा. गावात जायले सांगा आता. कसं काय आम्ही गावात फिरा? शिवलाल भाऊ येतो ना राजा. साहेब कसं पेट्रोलिंगला जायला. साहेब आली की बस, गाडी आली की बस निघालोच ना आम्ही. येतो तुमच्या गावात. त्याला अटक करतो ना आम्ही. पण साहेब जरासं काय आमच्या जीवाचंही पाहणं बा. कसं घराबाहेर नाही निघता येऊन राहिलं ना. माघारी किराणा नाही, तेल नाही. मला दुकानात जावं लागते. पण ते भामटे कसे गल्लीत उभी असतात बा. मला मारलं गिरलं तर काय करता सांगा तुम्ही. पहिलेच तर दात खाऊनात बा ते मावर. माई फाटून राहिली जायले. जरासा माई विचार करा बा तुम्ही. बरं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बस साहेब आले की बस गाडी काढली की आलो तुमच्या गावात. हो बिलकुल तुम्ही काहीच टेन्शन घेऊ आलोच. बरं साहेब या मग लवकर या बा. कसं मा जीव जायच्या अगोदर कसं त्याला अटक करा बा. हो येतो आम्ही. काय पाहतो. ठेवा आता फोन ठेवा. बरं साहेब. या हो येतात हो. साहेब येऊन राहिले, पोलीसवाले साहेब येऊन राहिले. पकडतात त्याले. मी आता पकडतात की काय करतात की सेटिंग करतात त्याच्या बरोबर पाहतोच ना. दिसतेच ना मले. मी काही फुटकी नाही ना. अतिशयनी आहे हे बाई, अतिशयनी आहे. हो जर म्हणते माहित गाण लाल. हे कधी कोणाचं ऐकीन का? डोळ्यानं पाहतो म्हणते मी काय फुटकी आहे का? बरं पाय बापा. हो पाय तू काय तर हे जाण जरा शिक मला लायले. हा ना हे दुखून राहिलं, मांग दुखून राहिलं. आणतो ना हे दांतो लायल बापा तुम्हाला आता. काय साहेब ती किरकिर लावली बा. त्या शिवलाल टोयगोटेचं काय तर निपटान बा. त्यानं रिपोर्ट द्यायला चाला त्या गावात जाऊन बा. फोन करू तो मॅट करून राहिला. दिवसातून 10 फोन येऊन राहिले त्याचे. साहेब कधी येता कधी पकडता त्याले. बोले की तुम्ही भुलत होतो बाबा. शिवलालने रिपोर्ट दिला का? ठीक आहे जाऊ ना त्या गावात जाऊ ना. थांबा जरा संध्याकाळी जाऊ मग. साहेब संध्याकाळी दुपार काय करू नका बा. तो फोन करू मला मॅट करून आला, पिसाट करून आला निघते. होणार फोन चालू आहे त्याचे. एक तर मी त्याला आता बोलू थकलो बा त्याच्यासोबत. तो एवढा भादरा आहे दुनिया भरता. त्याची बायको त्याच्यापेक्षा भादरी आहे. फोनवर अशी बोलते की बस आपली काहीच शेवट नाही, पुरी काढते बिना वस्त्रेची. बरं हागे तुम्ही एवढं होऊन राहिले ना. जास्त लागेल त्या गावामध्ये. 5 लागेल काय शाळा व्हायला काय नाही तर. पण मला तर वाटत नाही बा हाच बाण दिसून राहिला मला. कारण की 2-3 खेप 68 दिला ना आमच्या. म्हणून कसं यानंच काहीतरी करायला असं वाटते. दुसरे तर काही नाही. दुसरे चांगले आहेत त्या गावात लोक.
बाबा साहेब चांगला असो की वाईट असो बा, हे याची पण भला काढा बा, ही डोक्याची माया. एक तर माझा नंबर कुकडे देत नाही जातो तुम्ही, एक तर मला ठेवत नाही जातो बा त्या टेलिफोन बुथवर. हा माझा डोकं पुरं उठते तिकडे हो. मला सांगत नाही जातो ते फोनचं काय आहे भानगड. चला चला हा घे काळा गाडी काढा बरं आपली, जाऊ त्या गावात काय झालं काय नाही पाहू आता, शहानिशाच करू. हा शिवलाल कोणतं गोटे किती खराब होऊन राहिला, खोटा बोलून राहिला, पाहू आपण. चला हो साहेब आता काढतो बाबा चला. चाललं बा ते शिवलालले पाहून येऊन बा, मारा झोड करेला म्हणतात शिवलालले. पट्टी मट्टी घरेला आहे, चाललं बा पाहून येऊन शिवलालले बा. त्याला जर पाहायला गेलो की नाही लगा आपली उदळी घेतो. पहिलेच त्याला का त्याच्या कोणत्या कामात आपण पडून नाही राहिलो, त्याला एक तर साथ नाही देऊन राहिलो. मागे मागे राहून राहिलो आपण. तो कसं आपण त्याच्या दारात दिसलो की बस आपल्याला फायरिंगच करते सुरू. पाहिले तर जास लागेल बा, तसं जर गावात दिसला तर तशी आपली माय बहीण गाईन तो काही खरा नाही. फक्त आपण दोस्ताना करतो, मलाही त्याच्याकडून खातो. आणि असं काही काम पडलं त्याचा संकटात तो पडला की आपण त्याला साथ नाही देत. कसं तो आपल्या तोंडफोड आहे, तोंड फोडीन तो आपला आता चालला नाही गळा. काय जातं मी शिवल्याला पाहायला का दडी अगो कामं करते साऱ्या गावात आले का गड्या. आपण एका ठिकाणी बसतो, खातो, मामाकू साऱ्या गोष्टी, गप्पा गोष्टी, साऱ्या गोष्टी आपल्या सोबत आहेत. आणि त्याला जर पाहायला नाही गेलो त्याची बायको बी बैकीन ना बा रे, त्याची बायको डबल दारी नाही देणार त्याच्या. असं त्यापेक्षा की ना आपल्याला जायला पुरते बा, त्याला पाहायला पुरते. होत न बेले काय अशी कुठे कुठे जातं बे, आणि त्या बायकोलेच कुठे भेटतं बे. म्हणजे काही का दादा आहेत का कुठले, मुत काही जाऊ नये आपण. फालतू ती अगो कामं करते ना, आपण काय त्याला पाहायला जातं बा घडी घडी. बिस्किटचा पुडा न्या, हिटामुक न्या, अंटामुक न्या, फालतू 10 रुपये 20 रुपये खर्च करतं. पहिले त्याला खिशात काही नाही. माऊली चांगलं नाही वाटत ते, आपलं बोलणं चांगलं आहे बाबा. एका ठिकाणी असतो, काम एका ठिकाणी करतो आपण. छाया तो चोऱ्या करते म्हणून आपल्याला खायला तरी भेटते, आपलं घर तरी चालते का. वरची मलाई खाऊ आपलं घर चालून राहिलं, आपण तर काहीच करत नाही, बुजला बापाही फोडत नाही. मागं राहतो फक्त त्याच्या. आपल्या कामात तो एवढा पडून राहिला आणि त्याला मारझोड केलेली का, पट्ट्या मट्ट्या लायला तर आपण पाहायला नाही जात का त्याला. 5 रुपयाच्या बिस्किटच्या पुढेसाठी जीव काढून राहिला का माऊली. अरे बा त्यानं आता काय केलं काय नाही आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला सांगितलं त्यानं काही असं असं झालं कडो की तसं झालं, आता मार खाऊन गावात आला. आणि आता आपल्याला दिसला, मग आता आपण चालता त्याला पाहायला. नाही सांगितलं बा, पण यायला कोण मारलं शिंदे आता. कोण अगाऊपणा केला अशी याच्यासोबत. यानं काहीतरी काय बाई फैलीत नाही शळणार बा, म्हणून तर झपके नसतील खाल्लेलं का नाही यानं. कसा हाय गुन्हा नाही याच्यात बाईचा. कॉलेज पासून तसा झाला अगो आहे, भलता अगो आहे. पोरीले बाहेर असं तर शर्ट दिल्या का. त्याचा बाबूरा जास्त वय करते ना, घरी काही मिळत नाही, मग कसा बाहेर नाही बाय त्याच्यातच मार खायला यानं बाईच्याच प्रकरणात मार खायला शिक. म्हणून तर आपल्याला सांगितलं त्यानं. त्यातून कुठेतरी फादीचं असतं की नाही, तर पहिले फोन आपल्याला लावला असता त्यानं. जे बा बाईले छेडो की माणसाला छेडो, आपल्याला पाहिजे काम आहे बा, आपला दोस्त आहे तो. आता कसं चाल बाबा 5 रुपया बिस्किटचा पुडा घेऊन जाऊ त्याला पाहायला. चाल बाबू बा, तुला नाही म्हणता येत नाही, तू एवढा जीव तोडून राहिला तर चाल बा पाहायला जाऊ बाबा. 5 रुपया सांगून 10 रुपया बिस्कुटचा पुढून येऊ बाबा. त्याची उपकार आपल्या बोकांडीवर राहतच ना, तो आहे म्हणून आपल्याला खायला भेटून राहिला. नाही आपल्या घरी काय असतं ना नसतं शिजलं. चाल बाबा चाल, चाल लवकर झटकन चाल बा. मायलेल्या काय शिवलेली पाहायला लागून राहिलं. याचं तोंड नाही वाटत कधी कधी. आगाऊपणा करते आणि आपल्याला बिस्किटचा पुडा नाही लागते. मग या हा पद्धत आहे की नाही, हा बबणे सुचून देऊन राहिला, चालच म्हणते पाहायला. फालतू 10 रुपया दणका दे ना आता. बाबा दगडू हा शिवल्या कसा का सुटला रे गड्या. काय शाळा केली त्यानं. तुला कुलूप गिलूप लावते की नाही बा, तसंच मोका सोडल तर बा कावर दरवाजा. भाऊ मलाच तर समजून नाही राहिला हा कसा काय निघला बाहेर. मी आता 4 खेप दरवाजाचं कुलूप ओढून पाहिलं. फिट लायला होतो मी. 2 कुलूप राहिला दरवाजाले. ते गड्या हा दरवाजातून आलाच नाही. यानं नक्की शेड फोडला आपलं. बॉक्स पाळलं बाहेर निघला हा. आता हा बाहेर निघून काय धिंगाणा केला काय माहिती आहे ना आता. काल तो असा हात दाखवेन आपल्याला. काय करते काय माहित गड्या तो आता आपलं. काय करीन तो शिवल्या बायला भोकाचा. येऊ द्या त्याले, मग सांगतो त्याले. चालता का द्या घरी मारू का त्याले. सांगा तुम्ही फक्त ऑर्डर द्या. धुतला नाही तर मग म्हणजा तुम्ही. चला मारतो द्याले मी आताच. गड्या एवढा गरमागरमीत काम न करू बा. पहिलेच तर आपल्या मागे आफत येला. आपल्याला काहीच माहित नाही त्यानं काय केलं काय नाही, काय शाळा भरवली ते इठ्ठल नामाची. तू म्हणाला त्याला अजून मारतो बा. अजून घरावर कोठे आणतं का. आमदाराचं खेच नाही अजून निपटलं नाही आपलं. गरमीत खायचं काय. त्याच्यावर पुरा जात आहे माया. असं वाटतं त्याला उलटा टाकून मारा डबल. आणि ते बी चौकात मारा चौकात. आता तरी त्याला त्या शेडमध्ये दाबून मारला म्या, पण आता त्याला चौकात मारीन मी. हिट गॅलपणा जर गेला, नोकरी जर गेले जास्त तर तुम्ही आहे की नाही जमानत घ्या माई. एवढं करता मारतो तर कुठे मी त्याले. काय एवढी ताकद दाखवून राहिला. आपल्याला कसं डोक्यानं काम घ्यायला घेणं, ताकदीचं काम नाही हे बाबू. कसं त्यानं जर रिपोर्ट द्यायला असते की नाही आपल्या नावाचा, अजून घोर होईन ना. तू जेला जाशील मी जाईन, आपल्याला कोणी सोडून आणणार नाही गावातलं.
त्यानं मग त्यानं रिपोर्ट दिला का आपण का भिवून राहिलो का द्याले का डबे लागा 2-4-5 खायलात का आपण न द्याले त्याचे हा. अरे तो जर अगोपणा करेन गावात तर तू मार खाईनच ना. अरे माई खाजोलीन त्यानं मला वळता ना व्हिडिओ काढला त्यानं मग घे ना त्यानं खाजोली की मग त्यानं मग मार खाईन तर काय ना वय. तू जरा शांत राहा भाऊ गडबड करू नको हो. मा डोकसं चालून जर आला आता ह कसं तू असा हात करे बा मले ह. त्यामुळे माझी सगळी गाडी हे चक्रात पडेल त्यानं काय करे आणि काय नाही कुकडी चावी फिरवायला काय समजून नाही राहिलं. चालतं खाली गात नाही राहत का 2-4 दिवस चालणं बाहेर जाऊन आपण पोहून जाऊ सायाचं. तू आपण का बांगड्या भरल्या की काय हो पोहून चालले तुम्ही तर काय काय आपण का चोरी केली की शिनाली केली काही राजा माणसं आहे बा. चालतं का गळा पोहून जाऊ आपण गावातून हे आपण नाही येतो बा. आपण अडीच राहू मर्दासारखे. मर्दाचा आणि बायल्याचा विषय नाही ना बाबा रे. त्यांना काय घोर केला काय नाही आपल्याला अजून काहीच माहित नाही बाबा. त्यांचा रिपोर्ट देईल अशी तर कसं दोघे जण जलात जाऊन आपण फरार असलं की मग इकडच्या इकडे लागलं असतं आपल्याला जमानत घेता येतं. मग काय राजा नामदेव तुमच्या बरोबर मला नाही जाऊन बसा लागेल पण माहिती इच्छा नाही. आता काय करता तुमची फाटली जाता तुमच्या बरोबर याच लागेल मला. बा चाल जाऊ दे बा कसं त्या चुल्यान काय घोर करायला काय नाही फालतू आपल्या आपत यायच्या अगोदर चालाटून सुटक आता गावातून पहिले 2-4 दिवस तिकडे गायब राहू. चला नामदेव आता तुम्ही म्हणून राहिले चला. आहो का हो नामदेव भाऊ पोलीस आली गाडी कशासाठी आली आता. बरं बा मला काय माहिती रे बा कासाठी आली आता गाडी आहे काय भानगड झाली बा का का शिवल्यानं आपल्या नावाचा रिपोर्ट नशीन रे म्हणून तो पोलीस आले नाही आले आपल्या पकडायला. दुसरंच काय आली दारू मारू वरली फरली पकडायला असती शिवल्या फिवल्या काचा रिपोर्ट देणं आपला. टाकलं अंडच इकडे इकडे ना. आलो साहेब. काय साहेब काय म्हणता. हो गडी त्या दगडूचं घर दाखव बरं. त्याच्या नावाचा वॉरंट गेलाय त्याच्या नावाच्या आमच्या तो कंप्लेंट दिला दाखव बरं त्याचं घर. राजा दाखवलं असतं पण त्याचं आमचं पोटच नाही बा. भांडण आहे बा धुरण भांडण झालं आणि आमचं रिपोर्ट व्हायला मारामारी झाली. मागच्या वेळेस तुम्हाला माहित नाही का तुमच्या दोस्त आलता आम्ही रिपोर्ट द्यायला. नाही बा आपण नाही दाखवत बा त्याचं घर. तुम्ही पावा का आज जाऊ. अरे आम्ही तुमच्या सोबत असल्यात ते काय करणार चाला ना दुरून दाखवा तुम्ही फक्त घरचं दाखवा आम्हाला. साहेब या नामदेव काकाचं आमचं दोघांची पटत नाही त्याबरोबर. आम्ही नाही दाखवत बा. तो डेंजर गडी आहे हो मारतेस तो. आम्ही गेलो की आमच्या पुढे दात खाऊन आहे तो. नाही बा कसं बा तुम्ही असले तर काय बा तुम्ही गेल्यावर आम्हाला मारीन तो. आम्ही नाही दाखवत बा त्याचं घर. हो टोपीवाले अरे बापा दुरून दाखवा घर. आम्ही काय म्हणत नाही त्या घरी चाला म्हणून. काय राजा माणसं आहे तुम्ही एवढे भेटा करायचे. आम्ही साहेब असल्या ना पोलीस आले आणि आम्ही नाही ना साहेब दाखवलं असतं पण तुम्ही गेल्यावर आमचा कार्यक्रम करीन ना तो. नाही बाबा आम्ही नाही दाखवत बा. तुम्हीच बाबा काय तर दुसरे काय आपल्याला कोणाला विचारावं लागलं असतं. नाही की नाही तुम्हाला 2 सपाट्या मारू सांगा लवकर मुगड्या ना. अटून असं सरळ जा. सरळ गेली की बिलकुल डाव्या हातावर त्याचंच घर आहे. दगडूचंच घर आहे. चला हागे काढा बरं गाडी झटकनी चालले जाऊ आपण. हो सर चला चला. हो आता आपल्याला फरार व्हावं लागते राजा. एक तर आपण पोलीसवाले बरोबर खोटंच बोललो ना आपल्या नावाचा रिपोर्ट दिला. आपण कसं चिवत्यात काढलं पोलीसवाले जसं त्याच्या हाती लागलं की नाही बस आपलं झोपूनच काढतात ते. आता आता मोठा घोड झाला गड्या फालतू खोटं बोललो का डायरेक्ट सांगायला बोललो असतो बा आम्ही जाऊ बा. काय बा तुमचं म्हणणं काय तुमलं का आता जर हाती लागलं की नाही बसले का पुरी बिजंडीचा 52 पत्त्याची भाजीच खाऊ घालतात आपल्याला. पुरा बाजीरावनं सोडतात रे गड्या आपल्याला. राजा नामदेव भाऊ घराला पोहोचत असलो की नाही इकडे आपण फरार झालो पाहिजे. जंगलात चालले जो कोणातरी गावले तुमची असतील ना कुठेतरी सोयरे कोपऱ्या कापऱ्यात ते सोयरे तर भाऊ मारणारे काय वांधा नाही. चालतो आता जंगलात चालले जो बिलकुल दिसून आता नामदेव पोहा आता त्याच्यातलं जातील आपल्या घरलो बाबा पोहतो चाल लवकर. लक्ष्मी व कुठे आहेस व तू. आली ना थांबा जरा सगळे एवढी घाई चालते ना कुठे. पुढे गेलती हे बोकांडले गेली हिनीच्या तिच्या जो बसाले याची तिच्या जो त्याची हिच्या जो गेले धंदाच काही नाही ना पुरी मोकाटी व्हायला हे नवरा धंदा करून आला घरी की काही घेणं देणं नाही हिचं. नुसतं मोकाड्यासारखी गावात फिरते जशी संटी सारखी. जसं हिला वाटते कोणीच नाही आपल्याला. पुरी देवगा व्हायला मित्र माय बायको पुरी फिरते इकडे तिकडे आणि काही नसते बरं कोणत्या पांचड्या साऱ्या गोष्टी हिची अजून तिची इच्छाच होय. दुसरं काहीच करत नाही हे दिवसभर. सांगा ना काय म्हणत होते झाले का तुमचे रसाचे रस करणं आता. असं तोंड सांभाळून बोलणं. काम करून आलो मी. बोकड्या धंदा टाकला ना आपलं स्वतःच दुकान आहे ना. 3 बोकडे कापल्या 3. बाबा जसं काही गळत जिंकला ना बाबा तुम्ही ना. मोठे 3 पैसे नसतील कमावले आणि मोठे सांगून राहिले मी 3 बोकडे कापले 3 बोकडे कापले. एवढे काय आता बिल्डिंगच बांधता ना तुम्ही तेवढ्या पैसे ना.
ते मोठे माय दुकान आहे आता, माय दुकान बापा. पाहिजे आता ते किती दिवस, 3 दिवस टिकते की 3 वर्ष. तुले काय काय पाहिजे याची लिस्ट तयार करून ठेवतो फक्त तू. काय करशील लिस्ट? हो, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, पॉवर पाहिजे, काय पाहिजे तू सांग फक्त. हा गडी तिथे मोतीराम घेऊन तुझी जर ख्वाहिशने पुरी केली की नाही, मग हाय मूछ नाही ठेवणार गडी. मूछ बिना मूछचा फिरीन का? हा, जरी 80चा झालो तरी धमकाय कमायची. तू काय सांगून राहिली हो मला? बापा 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 बापा, काय हरभऱ्याच्या झाडावर चढले बापा? हा, काय हरभऱ्याच्या झाडावर चढले तुम्ही? उतरायचं नावच नाही. बापा बापा बापा, गाडी पाहिजे की बंगला पाहिजे की घोडा पाहिजे ते विचारून राहिले की जसं काही करोडाचा धंदा केला बापा. हा, त्या सडेल बोकड्याच्या धंद्यात काय पडेल असं? अजून त्या धंद्याची पावरच माहित नाही. भारतात 95% लोक मटण खातात आता. हा, तू काय मागे पुढे पाहून राहिली? पाय ना आता कशी गड्डी काढतो तर. हे घे पैसे, नोटा देत तुले. थांब, हे घे नोटा, घे घे पाय. धंद्यात पावर नाही त्या बोकड्या धंद्यात. जे आहे कोणा धंद्यात नाही आता. घे नोटा, घे, ठेव. ह्या माय होय, एवढी मोठी गड्डी बापा बापा. घे मायावन बापा नको आता. हा, तोंडात बोटं घालू. घे घे, हे घे गड्डी. एवढी कमाई झाली का या बोकड्याच्या धंद्यात आज? आजच्या आज सुरू केलं तुम्ही ना, एवढे पैसे आणले? दुकानात दर्शनाची बारी लागते. असे लोक खाव खाव करतात खायले. तो म्हणते मले द्या मटण, तो म्हणते मले द्या मटण. बोकडे पुरत नाही दाखली शेवटी. माल सरला आमच्या जवळचा बोकड्याचा. आता बाजारले जाणार, 25 बोकडे आणणार आणि 25 बोकडे कापणार पुढच्या हप्त्यात. बापा, एवढे खुश तर होऊन राहिले तुम्ही. खुश होता आता उलटच ना होते. व्हा लागीन मग नाराज, लढा लागीन मग शेवटी. एकट्या 25 बोकडे घेतली की नाही, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार 4 बाजार हाणल्या जातात. म्हणून कसं एकट्या माल घ्यायला लागते. नाही तर मग असा अंधी मंदी माल सरते मग आपला. आज सरल्यानं नाही तर अजून 2 बोकडे कटत होते. हो, रविवारी लय डिमांड असते बोकडेले. सांगून 50 बोकडे घ्या बापा, पण अशा गड्ड्या आणून देत जा माझ्यावर तुम्ही रोज. हो बापा, गड्डे तुझ्या दूध देतो. चाल बरं मग, चहा घे टाक मले. आणि खाय जेवणा घेऊनाची व्यवस्था कर. हो, चला चला चला.